इथे ठेवा म्हणजे झालं. स्वामी देवा, आरसा. सुंदरे, आज आम्ही दिलेला आमचा शब्द पूर्ण केला. जिचं नशीब जिला द्यायचं होतं ते दिलं. म्हणजे लांडगा आला बघ. स्वामी, चला निघा, दिलेली मुदत पूर्ण झाली. ती झोळी उचलायची आणि अक्कलकोट सोडून निघून जायचं. आणि काय म्हणाला होतात, तू जिचं नशीब चोरलंयस ती तिचं नशीब घ्यायला परत येणार. कुठे आहे ती? अजून तरी कोण नाही आलं. आणि हो, आता मी माझं सगळं साम्राज्य माझ्या सुनेच्या नावावर केलेलं आहे. तेव्हा आता कोणी आलं काही झालं तर काही उपयोग नाही. मी माझं नशीब 18 वर्षापूर्वी बदललं होतं आणि आजही बदललं. बेवकूफ, आज कर्म का चक्र पूरा हुआ है. जिसे तू अपनी चतुराई समझ रहा है वो केवल समय का विलंब था. जो हक्क तू फसवणुकीने हिरावून घेतलास तोच आज नियतीने तुझ्या हातून त्याच्या खऱ्या मालकाला परत दिला. लक्षात ठेव रामप्पा, माणूस नशीब चोरू शकत नाही, तो फक्त कर्माच्या न्यायाला काही काळ विलंब लावतो. पण कर्माचं चक्र पूर्ण झाल्यावर नियती त्याला त्याचा हक्क आणि भाग्य व्याजा सकट परत देते. हो, कसलं चक्र आणि कसलं प्रारब्ध. रामप्पा, दिशाशी तू तुझ्या मुलाचं लग्न लावून दिलंस, जिला तू तुझ्या हाताने सारी संपत्ती दिलीस, ती दुसरी तिसरी कोणी नसून 18 वर्षापूर्वी तू ज्या म्हातारीचं भाग्य चोरलंस तिची सख्खी नात आहे. सख्खी नात आहे. सख्खी नात आहे. तुझी सून कावेरी. 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 काय? त्या म्हातारीच्या वाटेला आलेला विडा तू चोरला. त्याच म्हातारीच्या सख्ख्या नातीला आज तू तुझी सगळी संपत्ती दिली आहेस व्याजा सकट. कावेरी बाळा, ये. हा घे विडा तुझ्यासाठी. मला राजानं भेटायचं होतं रे. कशासाठी? मी आता वयाने थकलीये, आजारपणानेही शरीर खंगलंय. माझ्या नातीचं या जगात माझ्याशिवाय कोणीच नाहीये. राजाने माझ्या उपचाराची काही सोय करावी. बाकीचे विडे वाटून झाले मग तुला राजांसमोर घेऊन जातो. आता कळ नको रडू. नको 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 रडू. त्या दिवशी तुझ्या आजीचा विश्वास तुटला बाळा. ती पार खचली आणि ह्या जगात तुला एकटीला सोडून तिने इहलोकीचा निरोप घेतला. आणि आम्हीच वंदनाला तुझ्यापर्यंत पाठवलं आणि तिने तुझा सांभाळ केला. तुझ्या प्रारब्धातले भोग संपणं आवश्यक होतं. ते संपले जेव्हा तू तरुणपणी गुरुस्थानाचं दर्शन घेतलं आणि तुझ्यावर गुरुकृपा पूर्ण झाली.
बाबा, इतकं मोठं पाप, तेही तुमच्या हातून. स्वामी, स्वामी, मला माफ करा. मी खूप मोठा अपराध केलाय. अहंकाराने मी आंधळा झालेलो. स्वामी, मला माफ करा. रामप्पा, लक्षात ठेव, कोणीच कोणाचं नशीब चोरू शकत नाही. जे ज्याचं असतं त्याच्याकडे ते परत येतच. स्वामी, या विड्याचा अर्थ मला आत्ता समजला. कावेरी, हा विडा तुझ्या प्रारब्धाचा संकेत होता. त्या दिवशीच तुझा आयुष्याचा प्रवास कुठे जाऊन पूर्ण होणार आहे हे ठरलेलं होतं. आज तुझ्या हक्काचं जे काही होतं ते सर्व नियतीने तुझ्या चरणी आणून ठेवलं. हे वैभव, ही संपत्ती, हे घर, ही सगळी माणसं, हे केवळ दान नाही बाळा, हा तुझा हक्क आहे आणि तो तुला परत मिळालाय. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कविराज, हार करून झाले ना की तुम्ही चंदन उगाळा. हा नाही, फार छान उगाळतात चंदन हे. करतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, पूजेची सगळी तयारी झाली आहे. हो हो. स्वामी देवा, काय झालं? कपिलाताई, स्वामी देवांचा चेहरा पहा ना, आज काहीतरी वेगळंच सांगतोय. हो सुंदरा मावशी, आज स्वामींचा चेहरा फार अस्वस्थ दिसतोय. आज पुन्हा एकदा स्वामींनी कुठल्या तरी भक्ताचं दुःख आपल्या हृदयात सामावून घेतलंय. आपल्या स्वामींचं हृदय हे असंच आहे. ते कधीच एकट्यासाठी धडधडत नाही. ते प्रत्येक जीवाच्या वेदनेशी जोडलेलं असतं. माझं मन हे तेच सांगतंय. कुठेतरी कुणीतरी संकटात आहे. भक्ताचे शब्द ओठावर येण्याआधी गुरुच्या हृदयात त्याची वेदना पोचलेली असते. वाचवा, वाचवा, मला वाचवा. वाचवा, वाचवा, मला वाचवा. आवाज ऐकला? हा आवाज कुठून येतोय? कोण रडतंय? कोण आहे? कोण आहे तिकडे? इथे तर कोणी नाहीये. मग हा आवाज येतोय कुठून?
कविराज आणि गया, तुम्ही दोघं मठाच्या बाहेर जा आणि आजूबाजूला जरा बघा. कुणी आक्रोश करत असेल, कुणावर संकट आलं असेल तर त्याला घेऊन आत या. हो बघतो. हो सुंदरा मावशी. चला. सुंदरा मावशी, तू नाही कसे लाव आवाज हा. फार भीती वाटते मला. हे रडणं नुसतं रडणं नाहीये, कुणाच्या तरी प्रारब्धाचा आक्रोश आहे. सुंदरा मावशी, अहो बाहेर कोणीच नाहीये. सुंदरा मावशी, अहो मठाच्या चारी बाजूला पाहिलं, बाहेरच्या रस्त्यावर पण पाहिलं, पण इथे जवळपास कोणीच माणूस नाहीये. मग हा आवाज येतोय कुठून? बाहेर कोणी नाहीये, रस्त्यावर कोणी नाहीये, खिडकी बाहेर कोणी नाहीये. मग आवाज येतोय कुठून? काय आहे? काही वेळा जे नुसतं डोळ्यांना दिसत नाही ना, हे केवळ गुरुकृपेमुळेच उलगडतं. वाचवा वाचवा मला वाचवा. ही पंडी, या पंडीतून आवाज येतोय. हा काय चमत्कार आहे? स्वामी, या ज्योतीत कुणाचं तरी दुःख धगधगतंय. कडेलोट, दुःखाचा कडेलोट, पुढे अक्कलकोट. राजा, काय झालं तुला? काय झालं? चू चू चू. ओ चू आली, चू आली, चू आली. नाही 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 नाही. ओ ओ ओ ओ ओ, असं रडू नये बाळा. मला वाटतं पुन्हा दृष्ट लागली असावी. आल्या गेल्याची, भूताखेताची, शेजारा पाजाराची, कुणाची नजर ना लागो. इडापिडा टळो. ओ ओ हुर्र, हुर्र, हुर्र. और बा हुर्र, हुर्र. हे देवा, माझ्या बाळाला कोणाची वाईट नजर नको लागू देऊस. अहो तर सगळी संकट आमच्यावर येऊते, पण माझ्या बाळाला सुखरूप ठेव देवा. दादा, सकाळपासून तिसऱ्यांदा दृश्य काढलीस, पण अजूनही याचं रडणं काही थांबत नाही. हो, माझ्या जीवाची नुसती घालमेल होते. अहो, आपण नाशिक सोडून अक्कलकोटला आलो. गाव बदललं, हवामान बदललं, सगळंच नवीन आहे. आणि हे तर एवढंसं लेकरू आहे, त्याला जरा वेळ लागेल ना ह्या सगळ्याशी जुळवून घ्यायला. होईल हळूहळू सवय. तेही खरंच आहे म्हणा. आपल्याला असे इथे येऊन किती दिवस झालेत, अजून आपल्याला गावाची पूर्ण सवय झालेली नाही. मग हा तर एवढासा जीव, याला तर वेळ लागणारच ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, काय हत्ती. तू हत्तीवर बसणार का? हा, जाणार. बस बस बस. खरं सांगू राधा, माझं मन अजूनही नाशिकमध्येच अडकलंय. जन्म तिथं, बालपणही तिथंच गेलं, सगळं आयुष्य तिथं उभं केलं. असं सगळं सोडून यावं लागेल असं कधी वाटलंही नव्हतं. सुखाचा संसार होता आपला. आपलं घर, आपली माणसं, ओळखीचं जग होतं. क्षणात सगळं मागे सोडून यावं लागलं. काय करणार, परिस्थितीच तशी होती. कडेलोट, दुःखाचा कडेलोट, पुढे अक्कलकोट. सुंदरा मावशी, स्वामी नेमका कशाबद्दल बोलतायत? नाही, कडेलोट कडेलोट, दुःखाचा कडेलोट आणि त्यापुढे अक्कलकोट. मला याचा अर्थ कळत नाहीये हो. मलाही हाच प्रश्न पडलाय. स्वामींच्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी अर्थ असतो.
पण आज मलाही काही कळत नाहीये. गुरूंची वाणी कधी कधी कोड्यासारखी वाटते, पण काळ जसा पुढे सरकतो ना तसा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजतो आणि त्यामागे दडलेलं सत्यही उलगडत जातं. मला वाटतं स्वामी देव एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत नाहीयेत, ते प्रत्येक भक्ताला मार्ग दाखवत आहेत. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येते की जेव्हा त्याला वाटतं सगळं संपलंय, दुःखाची परिसीमा झाली, आता काहीच उरलं नाहीये, तो दुःखाचा कडेल. हो, काही दुःख अशी असतात की माणूस जगतो पण आतून पूर्णपणे कोलमडलेला असतो. आणि मग स्वामी देव म्हणतात पुढे अक्कलकोट, म्हणजे जिथे माणसाची ताकद संपते तिथे गुरुकृपा सुरू होते. खरंच किती मोठा अर्थ दडलाय ना या वाक्यात. दुःख कितीही मोठं असो, प्रारब्ध कितीही कठीण असो, पण माणसानं कधी आशा सोडायची नाही, कारण त्याच्या दुःखासमोर अक्कलकोटचे स्वामी देव भिंत बनून उभे असतात. दुःखाचा शेवट म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. जिथे माणसाची आशा संपते ना तिथेच गुरुकृपा सुरू होते. म्हणजे आज ज्याला सगळं हरवल्यासारखं वाटतं त्याच्यासाठी स्वामी उभे असतात. स्वामी देवांकडे उशीर असतो पण निराशा कधीच नसते. म्हणूनच तर म्हणतात गुरुच्या दारी आलेला प्रत्येक अश्रू हा कधीच वाया जात नाही. स्वामींच्या शब्दांनी आज मनाला धीर आला. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं ना तरी स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. या पणतीमध्ये तेल नाही, वात नाही, तरीही पणती तेवते. हे कसं शक्य आहे? या अर्थ आवाजाचं घूट या पणतीत दडलंय. ही गुरुकृपेची लीला. स्वामी, अहो ही कसली लीला आहे? याचा अर्थ काय? कपिले, तुला जर काय याचा अर्थ सांगितला तर तुझा विचारच थांबेल. तूच सांग तुला काय वाटतंय. सांगते स्वामी. ही पणती म्हणजे माणसाचं आयुष्य, आणि ही वात म्हणजे नाही स्वामी, मला नाही सांगता येत वात म्हणजे काय. प्रयत्न चांगला होता पण अर्थ अजून खोल आहे. स्वामी, आम्हालाही जाणवतंय पण शब्द सापडत नाहीयेत. स्वामी, तुमच्या प्रत्येक लीलेमागे शेकडो अर्थ दडलेले असतात, पण आजच्या या लीलेचा अर्थ लावणं आमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. स्वामी, सुंदरे, तू सांग बरं. स्वामी देवा, म्हणजे मलाही त्याचा अर्थ नीटसा कळलेला नाहीये, पण तुमच्या कृपेमुळे जे काही उमगलंय ना ते सांगते. म्हणजे बघा, आता ही पणती रिकामी आहे, कोरडी आहे. तसंच कुणा भक्ताचं आयुष्य दुःखाने, संकटांनी, आशा संपल्यामुळे रिकामं झालंय.
पण तुमचा स्पर्श या पंटीला झाला आणि त्यात तेल आलं, वात आली आणि प्रकाशही आला. तसंच कुणी भक्त तुमची भक्ती करतोय, तुमची सेवा करतोय, तुमच्यावर श्रद्धा ठेवतोय, पण आता त्याच्या आयुष्यातला मोठा कठीण काळ सुरू झालाय देवा. म्हणजे त्या भक्ताची परीक्षा संपत आली? माझ्याही मनाला अगदी असंच वाटतंय. ज्याचं आयुष्य या कोरड्या पंटीसारखं आहे, त्याच्या आयुष्यात आता स्वामी देवांच्या कृपेमुळे सुखाचा प्रकाश उजळणार. गुरुच्या दारी केलेली सेवा कधी वाया जात नाही. ती योग्य वेळ आली की गुरुकृपेच्या प्रकाशामुळे उजळतेच. अगदी बरोबर ओळखलंस. आमची सेवा कधीच वाया जात नाही. आज लावलेल्या वृक्षाला उद्या फळ लागत नाही. कित्येक ऋतू जातात, ऊन लागतं, पाऊस लागतो, वादळही येतात, तरी पण वृक्ष शांत उभा राहतो. आणि योग्य वेळ आली की मग त्याच वृक्षाला सुमधुर फळं लागतात. तसंच आज केलेली भक्ती, आज केलेली सेवा योग्य वेळ आली की भक्ताच्या पदरात फळ म्हणून पडतेच. आम्ही नेहमी म्हणतो, गुरु कृपेला उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. ज्यांनी श्रद्धा सोडली नाही त्याचा हात गुरु कधीच सोडत नाही. रिकामी पंटी बघून निराश होऊ नका. आयुष्य पुन्हा प्रकाशमान व्हायला गुरुचा एक स्पर्श पुरेसा असतो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओ घे बाळा, घे 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 घे. काय झालं, काय झालं? ओके ओके ओके, नको रडू. अहो काय झालं असेल याला? याचं रडणं थांबतच नाहीये. काय होत असेल हो याला? दे इकडे, मी पाहतो. हे बघ, कोण आलं, कोण आलं, कोण आलं? ओ हंबा, गाय हंबा. बघ हंबा कशी गवत खाती. ओ अरे अरे रे, हे बघ काऊ आला, काऊ. ए काऊ, काऊ कसा करतो? अरे अरे ए तू बघ, चिव आली, चिव. ए चिव ताई, आमच्या बाळाला हसव जरा. ओ नो 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 नो, आमच्या बाळाला हसवा जरा, हसवा. नाही नाही नाही, हसवा हसवा हसवा. ओ ओ ओ ओ ओ. अगं बघ ना, याचं रडणंच थांबत नाहीये. ह्याचं ना आज कशातच लक्ष लागत नाहीये. द्या इकडे, द्या मी बघते. ओ ओ ओ बाळा, ओ ओ ओ. ना 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 ना. हत्ती हत्ती हत्ती. ओ हत्ती हत्ती. ओ ओ. काय झालं तुला? राधा, हा असं का करतोय ग? आपल्या हातून काही कमी पडलंय का याला? याचं रडणं बघून माझं काळीच तुटतंय. मला वाटतं हा रडून रडून दमला असेल. भूक लागली असेल याला. मी आज जाते आणि याला दूध पाजते. हो हो, कदाचित त्यामुळे तरी शांत होईल तो. देवा, इतक्या वर्षानंतर आज आमच्या घरात हा आनंद आला. कित्येक वर्ष त्या लेकरासाठी किती दारं ठोठावली, किती नवस केले, किती देव पाण्यात ठेवले, हे तुला चांगलंच ठाऊक आहे. नाशिक सोडावं लागलं, मागं सगळं टाकून यावं लागलं. का कसं ते आमचं आम्हालाच माहीत. आज इतक्या संकटानंतर आमच्या आयुष्यात हा आनंद आलाय. आमचा आनंद असाच ठेव. त्याला कुणाचीही नजर लागू देऊ नकोस. त्याचा हसू हिरावून घेऊ नकोस. मला भविष्याची चिंता नाहीये, पण हा आनंद असाच टिकून ठेव, एवढीच प्रार्थना आहे.
खेळणं तर इथंच पडलं होतं. हे कसं काय शक्य आहे? इथं तर कोणीच दिसत नाही. नाहीतर आताच देवाला म्हटलं होतं आमच्या आयुष्यातील आनंद असाच राहू दे. त्याच वेळी माझ्या हातून हे खेळणं निसटलं. राधाने किती प्रेमानं ते खेळणं आपल्या लेकरासाठी आणलं होतं, ते असं अचानक कुठं गेलं? काहीतरी संकेत तर नाहीये ना देवा? देवा काही अशुभ तर होणार नाहीये ना? नियती योग्य वेळी योग्य ते संकेत देत असते. त्याला ते समजतात, त्यांचं आयुष्य सुखी होतं आणि सोपंही. शिवशंकर शंभो. गया तेवढी ज्वारी दळून ठेव. भावली, स्वामी देवांनी ही भावली कुठून आणली? स्वामी, अहो हारात नाही एक फूल बाहेर का काढताय तुम्ही? हा हार तर भक्ताने मोठ्या प्रेमाने वाहिला होता. स्वामींच्या प्रत्येक कृतीत काहीतरी संदेश असतो आणि आज आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळणार हे नक्की. सुंदरे, आतून सुई आणि वस्त्र घेऊन ये. आणते. स्वामींची प्रत्येक लीला आज कोड्यासारखीच वाटते, हो ना? पण उत्तर मिळाल्यानंतर आयुष्यभर लक्षात राहील हे मात्र नक्की. स्वामी देवा, हे घ्या. स्वामी, अहो हे काय करताय तुम्ही? जे करायला हवंय तेच. नाही, हाराचा दोरा आहे तो, त्याने कापड नाही शिवलं जाणार. त्याच्या आयुष्याचं मुख्य ध्येय हेच आहे. म्हणजे याचं खरं काम आज सुरू झालं. काही गोष्टी ज्या कामासाठी जन्माला येतात त्याआधी त्या दुसऱ्या कामातच गुंतून पडतात. म्हणजे जे दिसतं ते एक आणि नियती काही वेगळंच ठरवत असते का? स्वामी देवा, हा दोरा जेव्हा फुलांच्या सहवासात होता तेव्हा किती सुंदर दिसत होता. मग आता या दोऱ्याची निवड तुम्ही वेगळ्या कामासाठी का केलीत? सुंदरे, अनेकांच्या आयुष्यात असंच घडतं. माणूस एका दिशेने चालत असतो, त्यालाही वाटतं हाच माझा मार्ग आहे, हाच माझा संसार आहे. पण एका क्षणी नियती त्याला वेगळ्याच दिशेला वळवते. तेव्हा त्याला वाटतं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण खरं तर त्याच क्षणापासून त्याच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू झालेला असतो. नियती हिरावून घेते, त्यामागे शिक्षा नसते. अनेकदा ती आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयाकडे घेऊन जाते. म्हणजे प्रत्येक बदल वाईटच असतो असं नाही. जीवनातलं प्रत्येक वळण हे संकट नसतं, तर ते वळण हे गुरुनी दाखवलेली नवीन दिशा असते. म्हणूनच तर म्हणतात ना, भक्ताने प्रसंगाला नाही गुरुला धरून राहायचं असतं. आमच्या सदाशिवच्या बाबतीतही हेच घडतंय.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. स्वामी, आजचा दिवस सुखरूप पार पडू द्या. माझ्या नशिबात जे योग्य असेल तेच माझ्या पदरी पडा. तुमच्या इच्छेपेक्षा माझी इच्छा कधीच मोठी नाही. खरं तर गुरूंवर विश्वास ठेवणाऱ्यांनी कधीही भविष्याची चिंता करू नये, कारण गुरु भविष्यापेक्षाही पुढे पाहत असतात. तुम्ही माझ्याबद्दल योग्यच विचार करून ठेवला असेल. श्री स्वामी समर्थ. सदाशिव, अरे झाली का तुझी पूजा? होय, आत्ताच संपली. अरे मुलीकडची मंडळी केव्हाची येऊन बसलीत. सगळे तुझीच वाट पाहत आहेत. आता स्वामींनाही भेटलास ना, पाहुण्यांचीही भेट घे. जास्त वेळ वाट बघायला लावू नकोस हा. चल ये लवकर. हो, आलोच. स्वामी, आशीर्वाद द्या. नमस्कार. नमस्कार. ये सदाशिव, बस. घर अगदी छान आहे हा तुमचं. अगदी टापटीप, प्रसन्न आणि देवाचं वास्तव्यही जाणवतं. आणि जास्त महत्वाचं काय माहितीये का, की मला नुसतं घर नाही तर मुलगाच जास्त आवडला. शिक्षण असतं तर संस्कार नसतात, किंवा संस्कार असतात पण जबाबदारीच नसते. पण तुमच्या मुलामध्ये नम्रता, शांतता शिकलेला आहे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवावर विश्वास आहे. देवावर श्रद्धा असणारा माणूस नात्यांची किंमतही ओळखतो. आणि इतकं चांगलं स्थळ आम्हाला तरी कुठून मिळणार? आम्हाला हे स्थळ मान्य आहे. आम्हालाही तुमची मुलगी सून म्हणून पसंत आहे. संस्कार, वागणं, साधं राहणं सगळं आम्हाला पसंत आहे. बरं, मग आता हे लग्न ठरलं म्हणून समजायचं का? आमच्याकडून होकार आहे. हो हो, आमच्याही मनाला पटलं बरं का ते. असा शुभ क्षण तोंड गोड केल्याशिवाय कसं जाईल? स्वामींच्या कृपेने आजचा दिवस मंगल झालाय. आजपासून आपण पाहुणे नाही, व्याही झालो. अगं ते, हा, हो हो. हे घ्या, शुभाची भेट. हो, याची काय गरज होती? आमच्या प्रेमाची आठवण समजा. धन्यवाद. अरे थांबा, हे काय आहे? कोड्याचा डाग. सदाशिव, तुझ्या आयुष्यात ते वळण आलंय. आता तुझ्या आयुष्याची दिशाही बदलणार आणि दशाही. तिथे तुझ्या आयुष्यात उलथापालथ सुरू होणार, आणि इथे शिवनाथ राधाच्या आयुष्यातही. शिवशंकर शंभो.
काय कधी? मार्तंड महाराज की जय, मार्तंड महाराज की जय. गुरुदेव गुरुदेव. मार्तंड महाराज कुठे आहेत? मार्तंड महाराज बाहेर गेले, येतीलच इतक्यात. काही विशेष काम होतं का? मार्तंड महाराजांनीच माझ्या मुलाचा बारशाचा मुहूर्त काढला होता. उद्या त्याचं बारसा आहे म्हणून त्यांना आमंत्रण द्यायला आलो. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. तू भाग्यवान आहेस. अरे मार्तंड महाराजांचा आशीर्वाद मिळणं असं कोणाच्या नशिबात नसतं. हे बघ, गुरुदेव उद्या स्वतः बारशाला येतील की नाही माहित नाही, पण त्यांचा आशीर्वाद तुझ्या मुलापर्यंत नक्की पोहोचेल. हे आमंत्रण इथे ठेवून जा. गुरुदेव गुरुदेव. हो, माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. पण मार्तंड महाराज माझ्या मुलाच्या बारशाला आले असते तर माझ्या मुलाचं भाग्य उजळलं असतं. गुरुदेव गुरुदेव. बघू काय लिहिलंय यात. वा 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 वा. सद्गुरु श्री मार्तंड महाराज यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा. वा 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 वा. गुरुदेव गुरुदेव. हे पण सगळ्या गावाला आमंत्रण दिलंयस ना? नाही नाही, इथेच आलो बघा. आता जाणार आहे सगळीकडे. गुरुदेव. ए, तू त्या स्वामींना आमंत्रण दिलं नाहीयेस ना? स्वामी? कोण स्वामी? अरे या गावामध्ये ना एक बुवा फिरतो, लोक त्याला स्वामी म्हणतात. नाही नाही नाही, त्यांना आमंत्रण देण्याचा प्रश्नच येत नाही. मी मार्तंड महाराजांचा भक्त आहे. माझे गुरु एकच, बाकी कुठल्याच सिद्ध पुरुषाला मी मानत नाही. इकडे हे बघ, हे बघ, ते तू बोलतोस ना ते बरोबर आहे. तो स्वामी आहे ना, स्वामी भोंदू आहे, भोंदू. तो लोकांना ना भुरळ घालतो. हे बघ, तुला जर तुझा उद्धार करायचा असेल ना तर मार्तंड महाराजच तुझा उद्धार करतील. मलाही तसंच वाटतं. बोला मार्तंड महाराज की जय. राम राम. राम 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 राम. बरं, तुमचं काही काम होतं का? नाही म्हणजे मार्तंड महाराज नाहीयेत, पण मी तुमच्या काही समस्या असेल तर त्याचं निवारण करू शकतो. नाही, मला कुठलीच समस्या नाहीये. पण आता तू ह्यांना काय सांगत होतास? काय? स्वामी भोंदू आहेत. हो, स्वामी भोंदू आहेत ना. भोंदू तुझा गुरु मार्तंडा. कोण आहेस तू? हा? आणि ते तुझे स्वामी कोण आहेत? हा? स्वामी या ब्रह्मांडाचे उद्धारक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत ते. श्री स्वामी समर्थ. दादा, तुम्ही ह्याच्या आहारी जाऊ नका. पण तुम्ही कोण? अक्कलकोटात आलायत, एकदा स्वामी स्थानावर जाऊन या. का? सदाशिव, हा कसला डाग? आई, ते मलाही नाही माहितीये. मुलाच्या हातावर कोड आहे. हा पांढरा डाग कोडाचाच आहे. आता लपून काही उपयोग नाही. आम्ही बघितलंय सगळं. अहो, गैरसमज करून घेऊ नका. अहो, आम्ही सुद्धा हा डाग पहिल्यांदाच बघतोय. गैरसमज? अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही आमचा विश्वासघात केला. हे असं लपवाछपी आणि खोटं बोलून नाती नाही जपतायत. विश्वास नसेल ना तर संसार मोडतो. नाही नाही, तसं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी हा डाग पहिल्यांदाच पाहतोय. नाही नाही, हा कसला तरी रंग असेल, काहीतरी लागलं असेल.
माझ्या मुलाला असा आजार होऊच शकत नाही. आतापर्यंत आमच्या घराण्यात असं कोणालाच काही झालं नाहीये. आपण काहीतरी उपाय करूया. अहो हे बघा, हा डाग जाईल. आमचा मुलगा अगदी निरोगी आहे. आम्ही हा धोका पत्करणार नाही. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. हो असं करू नका. एखाद्या वैद्याला दाखव, खात्री करून घेऊ. कृपा करून असं घाईने निर्णय घेऊ नका. निर्णय झालाय. अहो थांबा, माझं ऐका. मी खोटं बोलत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास तोडलाय. मी फक्त लग्न मोडत नाहीये, हे सगळं मी गावात सांगणार. तुम्ही कुठल्याही मुलीला फसवू शकणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. चला. अहो थांबा. चला. अहो ऐका ना. अहो ऐका ना. स्वामी, माझ्या अंगावर हा डाग का स्वामी? माझं आयुष्य असं एका क्षणात का बदललं स्वामी? दादा, अहो स्वामीच माणसाच्या चुका सुधारू शकतात, त्याच्या कर्माचा हिशोब करू शकतात आणि स्वामीच माणसाला चुका सुधारण्याची संधीही देऊ शकतात. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आयुष्यात अशी कुठलीच चूक केलेली नाही. मग ती चूक सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मला तुमच्या स्वामींकडून कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नकोत. माझ्या कर्माचा हिशोब लावायला माझे मार्तंड महाराज आहेत. गुरुदेव गुरुदेव. मला तुमच्या स्वामींची गरज नाही. दादा, स्वामींची गरज प्रत्येकाला पडतेच. ज्याला ते कळतं तो वाचतो आणि जो दुर्लक्ष करतो तो कर्माच्या जाळ्यात अडकत जातो. अक्कलकोटात आलेत ना, उद्या तुमच्या मुलाचा बारसा आहे ना, स्वामी स्थानावर जाऊन या. स्वामींना निमंत्रण द्या. नाही, ते शक्य नाही. तुला सांगितलेलं कळत नाही का रे? अरे इथे येऊन त्या स्वामींचं गुणगान गातोस. अरे त्या स्वामींची स्तुती करायची असेल ना तर इथून निघून जा. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, स्वामींना निमंत्रण दे. संधी चुकवू नकोस. पुन्हा चुकलास तर पुढे सगळंच चुकत जाईल. सगळं चुकत जाईल? शिवनाथ, घाबरू नकोस. त्यांच्या बोलण्याला घाबरू नकोस. तुला सांगितलेलं कळत नाही का? तो त्या स्वामींना बारशाला बोलवणार नाही म्हणजे नाही. त्याचे गुरु ना फक्त मार्तंड महाराजच आहेत. तुला विश्वास बसत नाहीये ना? बघ याच्यावर बघ, मार्तंड महाराजांचं नाव आहे बघ. खात्री पटली? बघ. अरे याला लिहिता वाचता येत नाही वाटतं. गुरुदेव गुरुदेव. तूच वाचून दाखव. चालेल. हे बघ, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या हे कसं झालं? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. मी स्वतः मार्तंड महाराजांचं नाव छापलं होतं. मग ते गेलं कसं? गुरुदेव. शिवनाथ जेव्हा नियती स्वतः निमंत्रण लिहिते तेव्हा माणसाने लिहिलेली नावं टिकत नाही. गुरूंनी बोलवल्यावर त्यांना निमंत्रण द्यायचं नसतं, त्यांना शरण जायचं असतं. शेजारतीची पण तयारी सगळी झालेली आहे. स्वामी, आता नैवेद्याचं पाहते हो मी. काय आहे ना, ह्या गयाताई आणि सुंदरा मावशी काही काम करत नाही. सगळी कामं मलाच करावी लागतात.
मी आलेच हं. स्वामी, नैवेद्य पण काढून झालेला आहे माझा. सगळं अगदी सुंदरा मावशी, सुंदरा मावशी कपिला ताई, अहो काय हातातलं काम टाका. होती लो काम. सुंदरा मावशी, अहो सकाळपासून मी पाहते स्वामी हे टोपडं शिवतायत. कोणासाठी असेल हे? आपल्याला गुरुच्या हातातली सुई दिसते टाका घालताना, पण तो टाका केवळ वस्त्रावर राहत नाही, तर तो भक्ताचं आयुष्य विणत असतो. अरे हो, सांगायचंच राहिलं. स्वामी, अहो गावात कोणीतरी शिवनाथ नावाची व्यक्ती आली. त्याच्याकडे उद्या त्याच्या बाळाचं बारसं आहे. अख्ख्या गावाला बोलवलंय हो त्याने. आपल्याला काही बोलवलं नाही. आपल्याला तर सोडा स्वामी, अहो तुम्हालाही बोलवलं नाही. आणि मला या गोष्टीचा हा राग आलाय बाबा. हो ना, आम्हालाही हेच आश्चर्य वाटतंय. हो ना, म्हणजे अक्कलकोटमध्ये राहून स्वामींना न बोलवणं हे काही मनाला पटत नाही. बरोबर आहे हो की नाही? ही गोटी माझ्यासाठी गया ते स्वामींनी मला गोटी दिली. कविराज, स्वामींनी दिला. सुंदरा मावशी, स्वामींनी ही गोटी फक्त मला दिली आहे हा. स्वामी, ही गोटी इतकी जड का वाटते? स्वामी, माझा हात फार दुखतोय. गोटी फार जड होतीये. स्वामी, हात फार जड झालाय. असं वाटतंय हातावर कोणीतरी डोंगर ठेवलाय. स्वामी वाचवा, फार दुखतंय. स्वामी, काय होतंय? स्वामी, पूर्ण ब्रह्मांड, मी पूर्ण ब्रह्मांड पाहते यात. कपिलाताई, अहो काय बोलताय तुम्ही? गयाताई, अहो या गोटीमध्ये पूर्ण ब्रह्मांड दिसतंय मला.
जा ना माझ्या आयुष्यातून, जा. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. जा माझ्या आयुष्य. नाही म्हणजे हा आजार पसरतोय. नाही नाही नाही, नको पसरू, नको पसरू, नको पसरू. स्वामी हे काय होतं? मला काहीच कळत नाहीये. नाही म्हणजे तुम्ही मला ब्रह्मांड का दाखवलं? स्वामी स्वामी सांगा ना नेमकं काय झालं होतं? कपिलाताई, अजूनही लक्षात येत नाहीये का तुमच्या? सुंदरा मावशी, अहो मलाही काहीच कळलं नाही. आता ही गोटी म्हणजे नुसता दगड नाहीये, तर हे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. म्हणजे आता मला सांगा, ब्रह्मांड कोणी निर्माण केलं? परमेश्वराने. आणि आपल्यासाठी परमेश्वर कोण आहे? स्वामी. म्हणजे हे ब्रह्मांड स्वामी देवांचंच. हो की. म्हणजे आता या ब्रह्मांडात जे काही घडतं ते स्वामी देवांच्या इच्छेशिवाय घडेल का? नाही नाही, अहो मग शिवनाथच्या आयुष्यात जे काही घडतंय ते स्वामी देवच घडवत आहेत ना. म्हणजे भेटी, विरह, सुख दुःख हे सगळं स्वामींच्या योजनेचाच भाग आहे. हो, भक्ताला वाटतं सगळं काही मी करतोय, पण घडवत असतात गुरु, म्हणजे आपले स्वामी देव. हो, म्हणूनच तर म्हणतात योजना माणूस करतो, पण निर्णय मात्र नियतीच घेत असते. स्वामी म्हणजे उद्या जे बारसं होणार आहे याची कल्पना? हो, हे आमच्या मर्जीनेच घडतंय. ही रचनाच आमची आहे, मग आम्हाला निमंत्रणाची गरज आहे. म्हणजे स्वामी, भक्तांनी आपल्याला बोलू किंवा न बोलू, तुम्ही त्यांचं कल्याण करणारच. भक्त आम्हाला विसरला तरी आम्ही भक्ताला विसरत नाही. अगदी खरंय. गुरु आपल्या सगळ्या भक्तांवर अगदी आईप्रमाणे माया करत असते. स्वामी, आज माझा गैरसमज दूर झाला. तुम्हाला निमंत्रणाची गरज नसते. श्री स्वामी समर्थ. शिवनाथनी आम्हाला बोलवलं नसलं तर उद्या बारशात जे घडायचंय तेच घडणार. बस झाली झाली, सगळी तयारी झाली. आज माझ्या लेकराच्या आयुष्यातील खूप मोठा दिवस. मार्तंड महाराजांच्या कृपेने सगळं मंगल होऊ दे. बाळा आणि आई येतच असेल. हा, का रडतोय तू? काय झालं? हा? अहो अहो हा बघा ना, हा सकाळपासून रडतोय, शांतच होत नाहीये. सकाळपासून अंगाई गायली, दूध पाजलं, दृष्ट काढली, पाण्यातही टाकलं, पण काही केलं हा शांत होत नाहीये. एकतर आज बारशाचा दिवस आहे, निदान आज तरी हा हसावा. सगळ्यांनी आनंदात बारसं साजरं करावं असं वाटत होतं. अगं तू थांब जरा, मी बघतो. दे इकडे. बघा ना. हो 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 हो,
अरे रे 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 रे, काय झालं माझ्या राजाला? काय झालं? काय झालं? आज माझ्या बाळाचा खूप मोठा दिवस आहे, हो ना? हो हो, असं रडू नको रे बाळा. हा, ते बघ बाहेर कोण आहे बघ. काऊ, ए काऊ. मला कळत नाही हो, मी काय करू, कसं शांत करू मी ह्याला. कुणाची तरी दृष्ट लागली असणार. नेमकं आज बारशाच्या दिवशी असं रडणं शुभ नाही. देव करू आणि सगळं सुरळीत पार पडू. बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. हे शिवनाथ, अरे मार्तंड महाराज येत आहेत. हा, बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव गुरुदेव. नमस्कार. महाराज या ना, क्या बसा. या. बोला मार्तंड महाराज की. मार्तंड महाराज की. मार्तंड महाराज की. गुरुदेव गुरुदेव. हे काय रे शिवनाथ, अरे तुझ्या लेकराच्या रडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. हा, गुरुदेव गुरुदेव. मुलाला जन्माला घातलं, पण त्याला शांत कसं करायचं हे नाही शिकलास? महाराज, खूप प्रयत्न करतोय, पण आज काय ऐकतच नाहीये तो. रे आता घाबरू नको रे, मी मार्तंड महाराजांचा शिष्य आहे. माझ्या हातात आलं ना की कसं शांत होतं बघ. दे 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 माझ्याकडे दे, मग कसं शांत करत. अरे ललू नको. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ बघ बघ. अरे हस ना. अरे रडतो कशाला? हस ना. आता शांत आहे ना. अरे शांत बघ बघ माझ्याकडे. अरे हस ना रे. आता तर म्हणत होता क्षणात शांत करतो आणि जास्तच रडवलंस. बाळा तर काहीच फरक पडला नाही. तुला मार्तंड महाराजांकडे जायचंय? ताता तिला घेऊन जातो. चला चला जाऊ. गुरुदेव गुरुदेव. ए शिवनाथ बाबा, बघ रे बाबा, मला वाटतं ना त्याला बरं वाटत नाहीये ना. हो, जन्मापासूनच त्याला पोटाचा त्रास आहे. हो, आम्ही नेलं होतं वैद्यांकडे. ते म्हणाले की ह्याला दूध पचत नाही, भूक भागत नाही, म्हणून हा सारखा रडत असतो. आज बारसं झालं की जाऊन येतो एकदा वैद्यांकडे. पण हा असाच रडत राहिला तर बारसं तरी कसं होणार? काय होणार, कसं होणार याची आम्हाला आधीपासूनच कल्पना होती. स्वामी, मग तुम्हीच सांगा ना, माझ्या भावाचं नेमकं पुढे काय होणार? नाही म्हणजे आयुष्यभर तो चांगुलपणानेच वागला, प्रामाणिक राहिला, गरजूंना मदत केली, दान धर्म केला, कधीच कोणाचं वाईट नाही केलं. तरी आजही पाठीवर बिराड घेऊन तो गावोगावी फिरतोय. त्याच्या नशिबात कधी यश येणार स्वामी? खरंच स्वामी, काही माणसं खूप चांगली असतात, तरीही त्यांना भोग भोगावे लागतात. हो ना, आणि काही माणसं सतत वाईट वागतात, तरीही अगदी सुखात जगत असतात. हो ना स्वामी, आम्हालाही हे नाही, कधी कधी मलाही कळत नाही. स्वामी देवा, मी बाकीची तयारी घेऊन येते. पाठ उचल. पाठ? हो उचल.
स्वामी, सुंदर मावशीने तर हा पाठ आताच ठेवला होता. तेव्हा तर इथे काहीच नव्हतं. हा ग्रंथ इथे आला तरी कुठून? ही सगळी स्वामी देवांची लीला. उघडून बघ. रामायण. स्वामी, रामायण. आणि मला सांग, रामायणात प्रभू श्रीराम हे देव होते ना? हो स्वामी. ते राजाही होते. हो स्वामी. तरी त्यांना वनवास चुकला का? नाही स्वामी. देव असून राजा असून देखील त्याला विधी लिखित टाळता नाही आलं. बाळा, तो ग्रंथ आता पुन्हा उचल. महाभारत. हे काय लिहिलंय स्वामी? बाळा, तर सांग, महाभारतात अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कोणी केलं? स्वतः श्रीकृष्ण. साक्षात कृष्ण सारथ्य करत असताना सुद्धा कुरुक्षेत्रावरचं युद्ध चुकलं का? नाही स्वामी. रामाला वनवास चुकला नाही, पांडवांना संघर्ष चुकला नाही, आणि म्हणूनच मनुष्यालाही विधिलिखित चुकत नाही. फक्त तुमच्या प्रारब्धात जे लिहिलंय ते भोगण्याची शक्ती गुरु तुम्हाला देतो, आणि त्यातूनच कल्याणाचा मार्ग गुरु दाखवतो. तू काय, तुझा भाऊ काय, तो शिवनाथ काय, कोणीही या नियमाला अपवाद नाही. कोण? हा. हो, काय झालं? आज पुन्हा तेच घडलं. तुम्ही सकाळी गाईचं ताजं दूध आणलं होतं बाळासाठी. मी ते गरम करायला गेले आणि बघते तर सगळं दूध फाटलंय. पुन्हा? हो, एक थेंबही वापरता येणार नाही यातला. हे बघा, हे रोजच झालंय. आमच्या घरातलं दूध रोजच फाटतं. स्वतःच्या गाईचं दूध असून सुद्धा आमच्या लेकराला मिळत नाही. रोज गावातून विकत आणावं लागतं. माहित नाही हे रोजच असं कसं घडतंय. असं रोज दूध फाटणं बरं नसतं. काहीतरी विपरीत संकेत असावा. देव करो कुठलीही वाईट नजर नसो. गुरुदेव गुरुदेव. हे शिवनाथ, तुला एक विचारू का? हो, विचारा की. तुम्ही अक्कलकोट मध्ये आल्यापासून त्या स्वामींना भेटले तर नाही ना? नाही. गुरुदेव गुरुदेव. आमचा त्यांच्याशी काही संबंधच आला नाही. तुम्ही त्यांना बारशाचं आमंत्रण तर दिलं नाही ना? नाही. गुरुदेव गुरुदेव. मी फक्त मार्तंड महाराजांनाच बोलवलंय, तेवढंच पुरेसं आहे. हाच सगळ्या प्रकाराचा उलगडा आहे. गुरुदेव गुरुदेव. म्हणजे गुरुदेव. काय? हा सांगतो. हा ठीक आहे. हे स्वामी स्वतःला अक्कलकोटचे सर्वा समजतात. तुम्ही त्यांच्या दर्शनाला गेला नाहीत, त्यांना बारशाला देखील बोलवलं नाहीत, म्हणून त्यांचा अहंकार दुखावला गेलाय. म्हणजे तुमच्या घरावर त्यांची दृष्ट पडली आहे. गुरुदेव गुरुदेव. हे बाळ विनाकारण रडतंय? नाही. घरातलं दूध विनाकारण फाटतंय? नाही. स्वामीच काहीतरी जादूटोना करतायत. गुरुदेव गुरुदेव. ते तुम्हाला, तुमच्या बाळाला आणि तुमच्या घराला मुद्दाम त्रास देत आहेत.
आम्ही त्रास देणारे नाही, त्रासाचं निवारण करणारे आहोत. कधी कधी सरळ मार्गाने जाऊन माणसाचं कल्याण होत नाही, त्यावेळेस वाट वाकडी करावी लागते. कधी कधी माणूस सरळ रस्त्याने गेला तर तो विनाशाकडे जातो, पण तेच जर का वाकड्या वाटेने गेला तर त्याचं कल्याण होतं. जा जा ना माझ्या आयुष्यातून जा. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. जा माझ्या आयुष्य. नाही म्हणजे हा आजार पसरतोय. नाही नाही नाही, नको पसरू, नको पसरू, नको पसरू. अरे काय करतोय? अरे असं दगड घातू तुला त्रास होईल, ती इजा होतील हाताला, उलटा हात फोडून घेशील. स्वामी, माझ्या अंगावर हा डाग का उमटला? मला कुठलाच आजार नव्हता, मी निरोगी होतो. काल मला वाटलं की नदीच्या किंवा विहिरीच्या पाण्याचा परिणाम असेल, तात्पुरता डाग असेल. पण कालचा दिवस गेला, रात्र गेली, पण अजूनही हा डाग तसाच राहिला. आणि आज दुसऱ्या हातावरही उमटलाय. याच डागामुळे माझं लग्न मोडलं. लोकांनी माझ्याकडे रुग्णासारखं पाहिलं. स्वामी, मला निरोगी आयुष्य जगायचंय, माझा संसार करायचाय, आई वडिलांच्या डोळ्यात आनंद पाहायचा आहे मला. हा असला आजार मला नकोय स्वामी. जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला शिक्षा द्या स्वामी, पण माझं आयुष्य असं संपवू नका. माझं आयुष्य असं संपवू नका स्वामी. स्वामी, माझ्या लेकराने आयुष्यभर कोणाचं वाईट केलं नाही हो, पण त्याच्या वाटेला हे दुःख का? आम्ही बाळाचा त्रास थांबवायला आलो. गुरुदेव गुरुदेव. काय माझ्या बाळाचा त्रास थांबणार? तुम्हाला माझ्या बाळाबद्दल कसं कळलं? तू आणि तुझा गुरु, तुम्ही दोघांनी अशा निष्पाप जीवांना वेठीस धरणं थांबवा. त्यांच्या आयुष्याचा निर्णय आम्ही घेऊ, त्यात तुम्ही दखल देऊ नका. गुरुदेव गुरुदेव, दखल घ्यायची गरज दखल घ्यायची गरज नाही म्हणजे काय? हा, दखल घेणारच. हे बघा, या शिवनाथने गुरुदेवांना गुरु मानलंय आणि त्यांच्या आयुष्याची धुरा ही मार्तंड महाराजांच्या हातातच आहे. गुरुदेव गुरुदेव. होय, ज्याने हाताला धरला त्याने मार्गही सांगायचा. ऐकलत ऐकलत का? गुरुदेव गुरुदेव, हेच गुरुदेवांचं वचन आहे. हो महाराज, तुम्ही आहात म्हणून मला कसलीच भीती नाही. तुम्ही इथे कशाला आलात? यांच्या घरात तुमचं काहीही स्थान नाही. यांनी तुम्हाला बारशाचं आमंत्रण देखील दिलं नाही. नाहीतर काय, विना आमंत्रण एखाद्याच्या घरी यायला काय स्वाभिमान आहे की नाही? गुरुदेव गुरुदेव. बोलवणं धाडून परक्यांनी यायचं असतं. आपली माणसं असतात तिथे बोलावण्याची गरज नसते. मोठे मोठे शब्द आम्ही वापरू शकतो, मग वापर की. त्याची आम्हाला गरज नाही. जराशी म्हणून लाज शिल्लक नाही ठेवली. शिवनाथ, बघितलं, हे असले नमुने गावात वावरतायत. अरे कुणी उठावं, कोणाच्या घरात घुसावं? शिवनाथ, हे तुमचे, आपले नाहीत. सांगा, हे आहेत का तुमचे? मी तर यांना ओळखतही नाही.
मी सुद्धा यांना पहिल्यांदाच पाहते. ऐकलत? स्वतःच्या तोंडाने सांगितलं त्यांनी. कोणत्या अधिकाराने आला तिथे? माणूस ओळखता आला नाही म्हणून नातं संपत नाही. आईच्या उदरात असलेलं लेकरू आईला ओळखत नसतं, म्हणून काय आई परत होते? तसंच भक्त आम्हाला ओळखो किंवा न ओळखो, तर आमचं भक्ताबरोबरचं नातं अतूट असतं. हो, नाती जपणारी असे अनेक असतात, पण नियती कोणाची हे वेळच ठरवते. कळतंय ना मार्ग? तरी पण हा मूर्खपणा करतोयस. तुम्ही आहेत तरी कोण? हे तेच ज्यांच्याबद्दल मी तुला सांगत होतो. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ आहे? हा बाई, सदाशिव बस आता, पुरे झालं तुझं. मी तुझ्यासाठी हा औषधी लेप करून आणलाय. गावातल्या एका म्हाताऱ्या बाईने सांगितलंय की तुला या लेपने फरक पडेल. आई, कालपासून किती वेळा लेप लावला, उपाय केलेत, पण काहीच फरक पडला नाही. हा फरक पडला नाही ना, आपण वैद्य बुवांकडे जाऊ. ते नक्की काहीतरी औषध देतील. वैद्य बुवांकडे? आता त्यांच्याशिवाय दुसरा उपाय काय नाहीये. वैद्यांकडे जायचं म्हणजे गावातून जावं लागेल, आणि गावात कोणी हा डाग पाहिला तर? नाही नाही, तुला माहितीये ना लोक कसे बोलतात. रोगापेक्षा लोकांच्या नजरा जास्त जखमा करतात गाय. आणि समजा मी जखम लपवली तरी वैद्यांकडे गेल्यावर ही गोष्ट संपूर्ण गावात पसरायला वेळ लागणार नाही. सदाशिवा, आज माझं लग्न मोडलं, उद्या लोक मला माणसाचाही उभा राहू देणार नाही. स्वामी, तुमच्या भक्ताच्या वाट्याला हे दुःख का आलं? मी असं कोणतं पाप केलं होतं? जर ही परीक्षा असेल तर इतकी कठीण का? का स्वामी? हे जाऊन त्यांनाच विचार. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. हो बाबा, दूर हो, दूर हो. अहो, काय बोलताय तुम्ही? जे बोलतोय ते अगदी विचार करून बोलतोय मी. हे असे अंगावरचे पांढरे डाग, कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. अहो सदाशिव, आपला मुलगा आहे. हो, मुलगा आहे म्हणून सहन केले आतापर्यंत, पण हा रोग म्हणजे नक्की याच्या मागच्या जन्माच्या पापाचं फळ आहे. याला घरात ठेवणं म्हणजे संपूर्ण घरावर संकट ओढवण्यासारखं आहे. अशा पापी मुलाला मी माझ्यासोबत राहू देणार नाही. या घरात आमचं कोण आणि कोणाशी आमचं काय नातं आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि ज्याच्याशी आमचं नातं आहे ते योग्य वेळ आली की त्याला कळणार. असं कोड्यात काय बोलता? आणि कोण परक कोण आपलं हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? शिवनाथने गुरु म्हणून मला निवडलंय, तुम्हाला नाही, त्या मार्तंडला. हो महाराज. हो हो, काय करताय? हो मार्तंड महाराज, हे काय करताय? इथे का आलात तुम्ही? आम्ही या बाळाला घ्यायला आलो. नाही, मी माझ्या बाळाला कोणालाही हात लावू देणार नाही. अहो, काय करताय तुम्ही? याचा अर्थ काय? माझं बाळ का घेऊन जाणार तुम्ही?
पाहिलं, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं यांच्या मनात काहीतरी वेगळं शिस्त आहे. गुरुदेव काहीतरी करा, गुरुदेव करा. आईच्या कुशीतच बाळ सुरक्षित असतं. आईच्या कुशीतून बाळाला हिसकावण्याचा कोणाला अधिकार नसतो. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, हे बाळ आम्हाला दे. अहो काय बोलताय तुम्ही? सदाशिव आपला पोटचा गोळा आहे हो. एका चट्ट्यावरून त्याला कसं काय बाहेर काढू शकता तुम्ही? त्याला आपली जास्त गरज आहे हो. अहो आपण याच्या आई वडील आहोत. आपणच धीर दिला नाही तर त्याला धीर कोण देणार? त्याच्यावर उपचार करू, हवं तर वैद्य बुवांकडे जाऊ, पण याला असं एकटं सोडू नका हो. म्हणजे या सगळ्या प्रयत्नात आपल्याला हे लागण व्हावी. मला हा रोग नकोय, ही भीतीच नकोय. लोकांच्या घृणा, लोकांच्या हिडीस नजरा, गावातून वाळीत टाकणं हे मी सहन करू शकत नाही. आणि हे बघ, याच्या नशिबात असेल ते याने एकट्याने भोगावं. अगं काल तू बघितलंस ना, याच्या हातावरचा चट्टा बघून मुलीचे आई वडील काय बोलले ते? अशी किळस आली त्यांना. त्यांनी कसं झिडकारलं याला बघितलंस ना तू? तू आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून निघून जा. आणि बघ, गावात कोणालाही कळता कामा नये की तुला हा आजार झालाय. तर गावकऱ्यांना वाटेल की तुला जो रोग झालाय तो आम्हालाही झालाय. अरे गावकरी आम्हाला गावात राहून देणार नाही द्या. तू आत्ताच्या आता निघ. बाबा मी कुठे जाऊ? मी तुमचाच मुलगा आहे हो. आजपासून तू माझा मुलगा नाहीस. किमान एकदा तरी त्याला जवळ घ्या हो. तुम्ही माझे वडील आहात, पण आता मला कळलं, या जगात माझे माता पिता एकच आहेत, माझे स्वामी. आता मी स्वामींकडेच जाईन. तुम्ही मला झिडकारलं, पण माझे स्वामीच मला जवळ करतील आणि बरंही करतील, हा माझा विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्ही काय मागता तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? बाळ म्हणजे काय नैवेद्य वाटला? सहज मागितला आणि कुणीतरी हातात आणून ठेवला? स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी काहीतरी अगम्य बोलायचं. आई वडिलांच्या कुशीतलं लेकरू असं कोणी मागत नसतं. शिवनाथ, बाळ देतोयस की नाही? अहो असं कसं होईल? स्वतःच्या रक्तमासाचं लेकरू असं कुणी कुणाला देतं का? इतकी वर्ष देवाकडे हात जोडले, मार्तंड महाराजांच्या समोर प्रार्थना केली, तेव्हा कुठे हे लेकरू आमच्या पदरात पडलं. हो, हे आमचं सर्वस्व आहे. आम्ही याच्याशिवाय नाही जगू शकत. ऐकलं का? आई वडिलांचं दुःख समजतंय का तुम्हाला? शिवनाथ, तू आम्हाला गुरु मानलेस, तुला कशाचीही भीती नाही. हा मार्तंड तुझ्या पाठीशी आहे. जर बऱ्या बोलाने तू हे बाळ दिलं नाहीस तर आम्ही आमच्या पद्धतीने घेणार. आता ठरव काय करायचंय. कोण आहात तुम्ही? कुठल्या अधिकाराने माझं बाळ मागताय तुम्ही? मी माझं बाळ देणारच नाही. झालं समाधान?
निघा आता. चला चला निघा निघा. बऱ्या बोलांनी बाळ दिलंस तर ठीकच आहे, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ते घेऊच. आणि गुरु जी गोष्ट हिसकावून घेतात ती नष्ट करण्यासाठी नाही. शिवशंकर शंभो. गुरुदेव. हा हा, आज हे बारसं होऊ शकत नाही. आम्हाला होम करावं लागेल. संपत. हा गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गणू, तुझं गावाबाहेर एक घर आहे ना छोटं? हो स्वामी. आत्ताच्या आत्ता तिथे जायचं. ते घर शेणाने सारवून ठेव, नीट व्यवस्थित लाव, प्यायचं पाणी भरून ठेव, आणि मुख्य म्हणजे राहण्या योग्य करून ठेव. काही विशेष आहे का स्वामी? नाही म्हणजे तुम्ही तिथे राहायला जाणार आहात का? की कुणी येणार आहे? बरोबर बोललास गणू. स्वामी, गणूला घर स्वच्छ करायला का सांगताय हो तुम्ही? कुणासाठी तरी तयारी आहे का? कोण येणार, कोण राहणार याची चिंता तर नको. जेवढं सांगितलं तेवढं. जशी आज्ञा स्वामी. श्री स्वामी समर्थ. सुंदरामावशी, स्वामी कोणाबद्दल बोलत होते हो? ताई, स्वामी देव आधी व्यवस्था कर, मग आपल्याला त्यामागचं कारण कळतं. अहो, स्वामी देवांच्या प्रत्येक आज्ञेमागे कुणा भक्ताचं कल्याण दडलेलं असतं हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. हो.